नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. राहुल आणि शर्वरीचे लग्नाचे विधी सुरू असतात, तर ओवी राहुलचे शूज घेऊन येते आणि जानकीला देते. म्हणते, "आई, हे शूज लपवून ठेव ना." तर जानकी ते अडगळीच्या खोलीत लपवून ठेवते. तर ते ठेवत असताना कपाटावरची एक बॅग खाली पडते. तर जानकी बघते, तर त्या बॅगेतून एक पाकीट काढते. तर ते पाकीट असतं विक्रांतचं. तर ते बघून जानकी शॉकच होते. तर ती त्या पाकिटात काय आहे ते बघते, तर त्यात असतं एक तिकीट. तर ते तिकीट असतं विक्रांतचं मुळशीला आल्याचं. तर जानकीच्या डोक्यात लगेचच विचार सुरू होतात. कारण तिला शर्वरीने सांगितलेलं असतं, की ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी विक्रांत मुळशीमध्ये आला होता. पण त्या तिकिटावर 3 दिवस अगोदरची तारीख असते. ती म्हणते, म्हणजे शर्वरी आणि राहुल फसवत आहे आपल्याला. तर ती लगेचच बाहेर येते आणि हे सगळं ऐश्वर्याला सांगते. म्हणते, "राहुल आणि शर्वरी फसवत आहे आपल्याला." ऐश्वर्या म्हणते, "पण का?" तर जानकी म्हणते, "हेच तर आता आपल्याला शोधून काढायला लागेल." आता जानकी ऐश्वर्या पोहोचू शकतील का राहुल शर्वरीपर्यंत? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.